ओ रेड एफएम चा शिक्का लागला रे। ओ रेड एफएम चा शिक्का लागला रे। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पे मैं हूं सोनिया आपके साथ। आणि आता सध्या मला वाटतं एक 17 वर्षानंतर वगैरे मी प्रभात थिएटरमध्ये आली आहे। आपलं प्रभात थिएटर हे रेड एफएम शिक्क्याच्या सीझन 2च्या या आठवड्याच्या कॅटेगरीमध्ये नॉमिनेट झालं आहे। सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये नॉमिनेट झालेलं आहे। आणि साधारण एक 17 वर्षापूर्वी मी प्रभात थिएटरमध्ये पिक्चर बघायला आलेले, आईबाबांचा हात धरून पिक्चर बघायला आलेले आणि आता सध्या रेड एफएम वाल्यांचा हात धरून बघणार आहे की प्रभात थिएटर किती बदललं आहे, प्रभात थिएटरची प्रोजेक्शन रूम कशी आहे। लेट्स फाइंड आउट। दिस इज द फर्स्ट टाइम एव्हर इन माय लाईफ की मी प्रभात स्टुडिओच्या काय कुठली रूम म्हणूया त्याला आपण कॅबिन मध्ये आलेली आहे, प्रोजेक्टर रूम। आणि माझ्यासोबत आहेत मिस्टर सॅम्युअल। मला सांगा की तुम्ही इथे कधीपासून काम करताय? मी इथे आलो 84 ला इथे लागलोय। मला इथे जवळजवळ 26 वर्ष झाले सर्व्हिसला। 26 वर्ष। बरं, आणि हे तुमच्या मागे एवढी मोठी जी मशीन्स वगैरे आहेत, हे थोडं काहीतरी एक्सप्लेन करा ना मला, कसं काय दिसतं काय? ही पूर्वी म्हणजे आम्ही प्रिंट लावत होतो, आता प्रिंट नाहीये। आम्ही इथे प्रिंट लावायचे, इथे वरती इथे रील लावायचं, इथून ह्याला प्रोजेक्टर असं घ्यायचं, घेऊन खाली रोल व्हायचं, मग आम्ही हाताने परत रिवाइंड करून ठेवायचं आणि हे करत होतो। आणि आता जस्ट लेटेस्ट आला आहे युफोचा। तुम्ही कधी बाल्कनीची तिकीट काढून असं रो मध्ये बसून पिक्चर बघितलाय का? नाही, तिकीट काढून तो नाही बसलो, पण तसं बसलोय। आता इथेच काम करतोय म्हणून तिकीट काढायचे। आणि माझ्या सोबत सध्या कोण कोण आहेत? नावं सांगा तुमची? वीणा गणपुले। आणि तुमचं? मीना जोशी। मला सांगा कुठल्या पिक्चरला आला आता? कोकणस्थ। तुम्हीही कोकणस्थ। आणि किती वर्षापासून साधारण प्रभात थिएटरमध्ये येत आहे? आम्ही 25-30 वर्षापासून येतोय। अरे बापरे, म्हणजे तुम्ही सुद्धा त्यांच्या बरोबरच असाल। बरं, 25-30 वर्षापासून प्रभात मध्येच का? कारण इथे चांगल्यातले मराठी सिनेमे इथेच लागतात, ते आम्हाला जास्ती बघावेसे वाटतात, म्हणून आम्ही इथे जास्ती येतो। आणि हे इथलं या जागेशी आमचं काहीतरी रिलेशन असल्यासारखं आम्हाला वाटतं। सगळ्या पुणेकरांना मी एवढंच सांगेन, अगदी ओरडून सांगेन की बजाते रहो रेड एफएम आहे आपला सगळ्यांचा जसा रेडिओ स्टेशन, तसं तुमच्या सगळ्यांचं प्रेमाचं आणि आवडतं प्रभात थिएटर आहे। प्रभात थिएटरवरतीच तुम्ही शिक्का मारा आणि प्रभात थिएटर सर्वोत्कृष्ट, पुण्यातलं सर्वोत्कृष्ट सिंगल स्क्रीन म्हणून तुम्ही जाहीर करा, त्याला सपोर्ट करा असं मी म्हणेन। आणि जिंकून आल्यावर प्रत्येकाला 20% डिस्काउंट जरूर देऊ, पण त्यांनी कसं प्रूव्ह करायला लागेल की त्यांनी वोट केलेलं आहे म्हणून, नाहीतर विरोधी पक्षाला मत देतील आणि डिस्काउंट घ्यायला माझ्याकडे येतील, तसं नहीं चाहना। एक पिक्चर का इंटरवल हुआ है यानी ये मुझे पता नहीं, लेकिन मेरा तो इंटरवल हो चुका है। आणि मेरे साथ है मिस्टर कुमार। हेलो सर। यस। कैसे हैं आप? ठीक है। आप इतना टेंशन में क्यों हैं? नहीं, कुछ टेंशन नहीं है। नहीं। अच्छा, मुझे बताइए कि आप यहाँ पे कब से है प्रभात थिएटर में? मैं अभी 4-5 साल से इधर हूँ। 4-5 साल से। और यहाँ पे जो पब्लिक आता है वो जनरली आपको कैसे पता चलता है कि पिक्चर अच्छी है या बुरी है? वो पब्लिक को वजह से मालूम होता है। कैसे? वैसा अच्छा अपना धंधा के ऊपर अपना मालूम होता है, गर्दी होता तो बहुत अपना धंधा होता है। अच्छा, इंटरवल में लोग ज्यादा पॉपकॉर्न लिया तो पिक्चर हिट ना, रेड एफएम बजाते रहो।